ती फक्त चित्र रंगवत नाही, ती परंपरेला जिवंत करते. तिच्या हातात आहे पिढ्यानपिढ्यांची कला. प्रत्येक रेषा, प्रत्येक रंग एक कथा सांगतो. प्रेमाची, निसर्गाची आणि स्त्रीत्वाची. तिच्या ब्रशच्या पहिल्या स्ट्रोकमध्ये उमटतो तिच्या मनातला आनंद. मोराच्या पिसासारखे नाजूक डिझाईन्स, मासांच्या लयीतले आकार आणि सूर्याच्या तेजाने झळकणारे रंग, हे सगळं तिच्या कल्पनाशक्तीचं प्रतिबिंब आहे. ती लाल रंग निवडते शक्तीचं प्रतीक, पिवळा आनंद आणि प्रकाश, निळा शांती आणि गूढता, काळा ठामपणा आणि स्पष्टता. हे रंग केवळ सौंदर्य वाढवत नाही, तर भावना व्यक्त करतात. तिच्या चेहऱ्यावर एकाग्रता आहे, पण डोळ्यात आहे अभिमान या कलेचा, या संस्कृतीचा. चित्र पूर्ण होतं, पण गोष्ट सुरू होते. हे चित्र म्हणजे तिचं मन, तिचं वारस आणि तिचं योगदान. मिथिला कला तिच्या हातातून जिवंत होते, नव्या पिढीसाठी, नव्या दृष्टिकोनातून. ही आहे कला जी बोलते, जी आठवते, जी जपते आणि प्रेरणा देते. फॉलो आणि सबस्क्राईब करा अशाच रंगमय कहाण्यांसाठी. धन्यवाद.